अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे कामकाज थांबल्याने धनगर बांधव आक्रमक होत आहेत. बुधवारी सकाळी सोलापूर विद्यापीठात कुलगुरूसह इतर अधिकाऱ्यांची आणि स्मारक समिती सदस्यांची बैठक होती. स्मारक समितीच्या सदस्यांनी पहिला मुद्दा उपस्थित करत कुलगुरूसह अधिकाऱ्यावर भंडारा उधळून निषेध व्यक्त केला. स्मारक समितीचे शरणप्पा हांडे यांनी हा भंडारा उधळला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवीचे स्मारकाचे काम संत गतीने सुरू असल्याने स्मारक समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले. स्मारक समितीमधील पदाधिकारी शरणप्पा हांडे यांनी हा भंडारा उधळला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी स्मारक समितीतील अधिकाऱ्यांना सुदबुद्धी यावे यासाठी भंडारा उधळल्याचा दावा शरणप्पा हांडे यांनी केला आहे. गुरु प्रकाश महानवर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला. काय सोलापूर विद्यापीठात बैठकीमध्ये जे आहे तुम्ही भंडारा उधळलेला तर काय कारण होतं, कशाची बैठक होती आणि का भंडारा होता? ते स्मारक समितीचं बैठक होता आणि भंडारा उधळाचं कारण की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301वी जयंती होती. त्या जयंतीनिमित्त आमचा नियोजन होतं की स्मारकाचा उद्घाटन व्हावा. तरी आपल्या सोलापूरचे कुलगुरू यांच्या नाकर्त्यापणामुळे हे काम पेंडिंग राहिला. त्यांच्या PWचे अधिकारी व कंत्राटदार ठेकेदार यांच्यामुळे अर्धवट राहिला. ते आमच्या समाजाच्या व अहिल्याप्रेमींचा ते राग व्यक्त सगळ्या भावनांशी खेळणी करत होते. ते राग व्यक्त करून मी निषेध व्यक्त केला. म्हणजे किती दिवसापासून पेंडिंग आहे आणि तुम्ही काय पाठपुरावा केलाय? हे मी 2 वर्षापासून आम्ही सदस्य आहे. 2 वर्षे झाले. तरी त्यामागील खूप काही वर्षापासून पेंडिंग होता. 2-3 सदस्याची बॉडी चेंज झाली, कुलगुरू चेंज झाले, पण स्मारकाचं काही पूर्ण काम होईना. आता स्मारकाचा अहिल्यादेवींचा पुतळा उभा केलेला आहे, पण तिथं त्या पुतळ्याला आहार घालण्यासाठी पायऱ्याने काहीच सोय नाही आहे. किती कोटीचं मंजूर झालं होतं स्मारक निधी? 14 कोटी. आता पण किती खर्च झाले, काय समितीचे सदस्य आहेत? आता काहीतरी थोडा काम राहिलं म्हणतात. ते आज हँडओव्हर करणार होते म्हणले. PWचे अधिकारी म्हणले सगळं संपूर्ण काम झालेलं आहे, हँडओव्हर करायचं. आणि त्यांचे कंत्राटदार म्हणले की अजून एक 10 दिवसाचं काम आहे. आता तुम्ही भंडारा उधळल्यानंतर आता त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काय शब्द दिले, तुम्हाला काय आश्वासन दिलं? 1 ऑगस्टपर्यंत आपण पूर्ण करून घेऊ असा शब्द दिला. किती कोटीचं आतापर्यंत काम झालंय? आतापर्यंत मी अहवाल काय आज पाहिलं नाही आहे. आज मी माझ्या भावना दुखावल्या होत्या, त्या रागात होतो मी, त्यामुळे मी आज काय ते अहवाल पाहिलं नाही. आता तुम्ही म्हणताय की विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर भंडारा उधळला, तुम्ही म्हणता की PWD अधिकारी, तर हे कामकाज करायचं, स्मारक उभारायचं काम जे आहे PWDकडे आहे, भंडारा उधळला आहे विद्यापीठात? नाही, विद्यापीठात उधळायचं कारण की स्मारक सदस्य मी आहे व त्या कामात हलगर्जीपणा आणि विद्यापीठाचंच काम आहे. ते पण स्मारकाचं जे काम आहे ते विद्यापीठाचंच काम आहे, म्हणून मी विद्यापीठातच भंडारा उधळला. आता तुम्ही पाठपुरावा द्या, भंडारा उधळला तर पाठपुरावा मंत्रालयापर्यंत किंवा ही बाब जी आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्याकडं किंवा अन्य शिक्षण मंत्र्यांकडं यांच्यापर्यंत ही बाब कसं नेणार आणि तिथं कसं पाठपुरावा करणार, त्याचं काही नियोजन वगैरे काय? नाही, ते नियोजन अजून केलेलं आहे मी. तरी आपण अजून थोडे दिवस मी वाट बघणार आहे. वाट बघून उग्र स्वरूपाचं आंदोलन माझं असत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.